सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या 10 दिवसापासून अवकाळी पावसानं तडाखा जो आहे तो लावलेला आहे। मान्सून पूर्व या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यामधील बागायतदार शेतकऱ्यांना त्याचा थेट फटका जो आहे तो बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मी सध्या उभा आहे उत्तर सोलापूर तालुक्यामधील देगावच्या एका केसर आंब्याच्या बागेमध्ये। आपण बघू शकता या ठिकाणी साधारणतः 1200 आंब्यांची बाग जी आहे ती या ठिकाणी होती, मात्र अवकाळी पाऊस आणि वादळी वारा याचा थेट फटका जो आहे तो आपण बघू शकताय की या ठिकाणी आंब्याची झाडं जी आहेत ती आडवी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर अवघ्या काही दिवसामध्ये मार्केटमध्ये हे जे आंबे आहेत ते विक्रीसाठी जाणार होते, मात्र शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो आहे तो निसर्गानं या ठिकाणी हिरावून घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपल्यासोबत या बागायत शेतीच्या महिला शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे, किती नुकसान झालेलं आहे आणि याचा परिणाम कशा पद्धतीने आपल्या व्यवसायावर होतोय? साधारणपणे वर्षातून एकदाच येणारं हे आंब्याचं पीक, ज्याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्याला पूर्ण वर्षभर अगदी म्हणजे स्वतःच्या लेकरांसारखं जपलेलं असतं, तर ते पीक आलं आणि त्याचा कवडीमोल भाव मिळाला। त्यात अवकाळी आणि मान्सून या दोन्ही गोष्टींचा मधला जो पाऊस आहे त्या पावसाने हे सगळी अशी विल्हेवाट लावलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खरंच खूप मोठं नुकसान झालेलं आहे। यावर्षी तसा मोहर कमीच होता, पण त्यातल्या त्यात जे काही माल आला, आंबा आला चांगला, तर त्याच्यावरती पावसाच्या रिमझिमीमुळे तो सगळा माल खाली पडला, झाडं मोडली आणि आंब्याला कीड पण लागली लवकर पावसामुळे। आणि त्याच्यामुळे हे वर्ष साधारण आंब्यासाठी खरंच खूप चांगलं नाही असं म्हणावं लागेल। हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं नुकसान होतंय आंब्याचं। त्याला शेतकरी काहीच करू शकत नाही, कारण आपण पूर्णपणे सेंद्रिय शेती करतो, त्याच्यामुळे कुठलं केमिकल वापरणं किंवा त्याच्यात कुठले काही स्प्रे मारणं, केमिकल स्प्रे मारणं ह्या गोष्टी आपल्याला इथे करता येत नाहीत। त्याच्यामुळे सेंद्रिय शेती करणारे तर नक्कीच खूप अडचणीत आलेत असं म्हणायला काही हरकत नाही। नक्कीच आपण बघू शकतोय की या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील ज्या वेदना आहेत त्याच आपल्याला या ठिकाणी यावरून दिसून येतंय की शेतकऱ्यांना मोठ्या पद्धतीनं आर्थिक फटका जो आहे तो या मान्सून पूर्व अवकाळी पावसामुळे बसल्याचं एकूण चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।